नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे आमचा गोव्यातला 4था दिवस आणि आज आहे आमचा चेकआउट. सो आज आम्ही निघणार आहोत मुंबईच्या दिशेने. तर आमची गोव्याची सफर जी होती ती खूपच छान झाली. तुम्हाला माझ्या चॅनलवरती गोवा डायरीज म्हणून एक प्लेलिस्ट असेल, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओज भेटतील, तर तुम्ही जाऊन बघू शकता. गोव्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता, खूप आवडला, मस्त होता. फक्त साऊथ गोवापेक्षा नॉर्थ गोवा थोडा बेटर वाटला, हे माझं ओपिनियन आहे. बाकी इतरांना साऊथसुद्धा आवडू शकतो. तर आता एक ऑटो बुक केली आम्ही. त्या ऑटोने आम्ही सरळ निघू थिविम स्टेशनला. आणि आमची ट्रेन तर 10ची आहे, पण आम्ही आधीच जाऊन तिथे थांबणार आहे. तर आमची जी एक्सप्रेस आहे ती मांडवी एक्सप्रेस आहे, जी मडगाववरून येते आणि ती 10ला इथून सुटेल आणि आम्ही पोचू पनवेलला आय थिंक 7-7:30च्या दरम्यान आम्ही पोचू. सो फायनली आम्ही आता चेकआउट करतो. इकडून बॅग वगैरे देऊ. सो मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे थिविम स्टेशनला. तर आता आमची ट्रेन अजून लेट आहे, म्हणजे टाईम अजून झालेला नाही. 10:08ची ट्रेन आहे. तर मित्रांनो, मला गोव्यामध्ये इकडचे रोडवेज आणि इकडचे ट्रॅफिक रूल्स पण मला जाम आवडले. आणि इकडची स्पेशली जे घरांची डिझाईन्स आहेत नाही, ते एक नंबर आहे. आणि नेचरही खूप छान आहे. आणि मी रेकमेंड नॉर्थ गोवालाच केलं, कारण नॉर्थ गोवा मला खूप आवडलं. ट्रिप कशी होती? ट्रेन छान होती. ट्रिपला मजा आली. गोव्यामध्ये काय आवडलं तुला? गोव्यामध्ये नॉर्थ गोवा वाढला, त्यानंतर तिकडची ब्युटी आहे खूप. गोव्यामध्ये फिरण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तिकडची ब्युटी जास्त लोकांना अट्रॅक्ट करते. नॉर्थची चावस म्हणा किंवा साऊथचा कामनेस म्हणा, या सगळ्या गोष्टी खूप सूदिंग आहेत. तर मित्रांनो, हे आहे थिविम स्टेशन आणि आमचा कोच आहे 17 पोझिशनला. सो आम्ही इथे 17 पोझिशनला चाललो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 फेर एटली, कृपया लक्ष द्या. गाडी नंबर 1. एक और भी था ना, ये आरएसी में है क्या? हाँ, आरएसी में 3 थोड़ी। ही आडवी खालची. खालचीच बोलतात. सो आम्ही बसलो आमच्या ट्रेनमध्ये, मांडवी एक्सप्रेस. ही आहे भावाची सीट. त्याच्या अपोजिटवरती माझी सीट वरती गेली. माझी सीट. हा तरी व्ह्यू बरा आहे. भेंडी इथे माग जनशताब्दीचा काही काच खराब होता. तर मित्रांनो, आम्हाला भेटलेली आहे विंडो सीट. ॲक्च्युली विंडो नाही, माझी वरची सीट आहे. भावेशी पण वरचीच आहे, पण आम्ही खाली ते विंडो सीटला खाली. व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे, जो आम्हाला येताना भेटला नव्हता. कारण येताना आम्हाला जी विंडो भेटलेली त्याची काच पूर्ण कामातून गेलेली होती. आता आम्हाला व्ह्यू भेटला. अडवली आली काय? स्टेशन तरी कुठलं आहे भेंडी? तो एक स्टेशन ब्लँक होता ना, तो आला तो येताना. पण एक स्टेशन ब्लँक ही अडवली नाही तिथे दिसतंय ना, होतं एक गेलं ना. विलवडेला नाही, विडवले लांब. सो स्टेशन आलेलं आहे सावंतवाडी आणि आमचं टायमिंग आहे पनवेलला पोचण्याचा 7. पण लेट होणार. किती होतील? 7चं त्यांचं टायमिंग आहे. बघू आता. ट्रेन ऑलरेडी अर्धा तास लेट आहे. तेच ना, 8 होणार. इकडे बघ ना, इकडे बघ ना. असं इकडे बघा, आता इकडे बरं आहे, सगळा व्ह्यू भेटतो. सो निघालेलो वरती. आम्ही झोपलेलो.
अंडा बिर्याणी कन्फर्म. अंडा बिर्याणी कन्फर्म. अंडा बिर्याणी कन्फर्म, कारण की जास्त नॉनव्हेज पण ते कसं असं माहीत नाही. आपण रेग्युलर जिथे जातो अरे सांग सांग काय? हां बोल. अंडा बिर्याणी आहे. हाँ सांगितलं झालं. एक टोटल 2 खाना. अभी कुछ चाहिए दही बड़ा वगैरह? दही बड़ा भी ले लो तब तक. बहुत अच्छा दही बड़ा है. चाय का टाइम दही बड़ा हमारे पास है. इधर रखा है, दे देता हूँ 1-2. है ना चाचा एक दही वड़ा दे दो. एक नहीं 2 अलग अलग लाता हूँ. अरे एक ही चाहिए, 2 नहीं चाहिए. एक ही चाहिए. 2 का क्या करेंगे? सो फायनली मित्रांनो मी पोहोचले पनवेलला, म्हणजेच माझ्या घरी. आणि आमची गोवा ट्रिप जी आहे ती पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गोवा डायरीज म्हणून एक प्लेलिस्ट भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला आमचे गोव्याचे सर्व ब्लॉग्स पाहायला भेटतील. तर नक्की जा आणि पहा, कारण आम्ही फुल ऑन एन्जॉय केला या सिरीजमध्ये. आणि आय होप तुम्हाला पण ही सिरीज खूप आवडेल. तर विथ दिस पॉईंट आजचा ब्लॉग मी इथेच कंप्लीट करतो. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, टेक केअर अँड गुड नाईट.